आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते चंद्रकांत खंगार हे नागरिकांची पहिली पसंती ठरत आहेत। गेल्या 12 वर्षांपासून चंद्रकांत खंगार भाजपसाठी सातत्याने कार्यरत असून नगरसेवक नसतानाही नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे। प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच दैनंदिन नागरी समस्यांबाबत नागरिकांना जेव्हा अडचणी आल्या त्या समस्या स्वतः लक्ष घालून सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। याच कारणामुळे यंदा प्रभाग क्रमांक 31 मध्ये स्थानिक नागरिक चंद्रकांत खंगार यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून पाहत आहेत। महालाईव्ह न्यूजला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत खंगार यांनी सांगितले की मागील काही वर्षांपासून मी प्रभागातील नागरिकांच्या सतत संपर्कात आहे। त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा मला जवळून माहिती आहेत। पक्षाने जर मला संधी दिली तर त्या संधीचे नक्कीच सोनं करेन आणि प्रभाग क्रमांक 31 ला विकासाच्या मार्गावर नेण्याचा माझा ठाम मानस असेल। स्थानिक पातळीवर मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूक यंदा चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मी डॉक्टर उमेश शिंगणे जी खंगारजींनी दावेदारी केली आहे, कसं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं काम कसं आहे? खंगारजी बोलले, विशेषतः तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचं समर्पक उत्तर खंगारजींनी दिलं। त्यांनी बरंच काम केलं आहे वॉर्डात। एवढं नक्की की इलेक्शन लढणं आणि निवडून येणं कठीण आहे। भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी ज्यांना तिकीट देतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू आणि निश्चितपणे निवडून आणू। तुम्ही 2 प्रश्न पुन्हा विचारले होते पाण्याचा प्रश्न इथे आहे। आम्ही 2-3दा निवेदनं दिली आहे। कनान पाणीचा सप्लाय आहे म्हणून पाण्याचं कमतरता आहे, तो निश्चितपणे मार्ग निघेल, याच्यात काही हे नाही। पण तिकीट वाटप करताना पक्षश्रेष्ठींनी जर विचार केला की चांगल्या माणसाला तिकीट दिली तर निश्चितपणे जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत त्याच्या पाठीमागे उभे राहतील आणि निवडून। माझं नाव वंदना दुर्गुडे आहे। वंदना ताई, तुम्हाला कोणता नगरसेवक यावेळेस हवा प्रभाग 31? चंद्रकांत खंगार भाऊ हवे आहेत, कारण त्यांनी नगरसेवक नसताना 4 वर्षामध्ये खूप कामं केलेली आहे। रांगोळी स्पर्धा आहे, आणखी आधार कार्ड दुरुस्ती वगैरे आहे, आरोग्य शिबिर आहे, हे सगळे त्यांनी घेतलेले आहे। कसं व्यक्तिमत्व बघता त्यांच्याकडे? त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान आहे। तुम्ही एक कॉल करा त्यांना, मध्यरात्री करा किंवा रात्री सकाळी, ते केव्हाही एका कॉलवर उपस्थित राहतात आणि प्रॉब्लेम सॉल्व करतात ते। मागच्या 20 वर्षापासून आम्ही बरेच नगरसेवक पाहिले, पण म्हणजे प्रिव्हियस जी महानगरपालिकेची निवडणूक होती त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आता निवडणुका होत आहेत आणि मध्यंतरीत आम्हाला नगरसेवकांचा विसरच पडला होता की तुम्हाला त्याबद्दल थोडी कल्पना असेलच की इथे काय प्रॉब्लेम होता नेमका। त्याच्यामुळे काही नगरसेवक एकदम भूमिगत गायबच झाले आणि काही प्रॉब्लेम, तर आमचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स होते ना, तर या 10 वर्षात आम्ही त्या प्रॉब्लेमचं निराकरण करणाऱ्या व्यक्ती म्हणून बिट्टीभाऊकडे पाहत आलो आहे। त्याच्यामुळे त्यांना जर ही संधी मिळत आहे प्रभाग क्रमांक 31 मधून तर ती आमच्यासाठी खूप चांगलं होईल, कारण इथल्या म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट त्यांना आहे आणि पक्षाने त्यांना तिकीट द्यावी ही आमची म्हणजे फार सगळ्यांची इच्छा आहे। कसं व्यक्तिमत्व आहे? ते एका हाकेला धावून जाणारे व्यक्ती आहे। म्हणजे तुम्ही त्यांना रात्री फोन करा, कधी पण करा, सगळ्या प्रॉब्लेमचं निराकरण त्यांना, म्हणजे कसं सरकार योजना काढत असतं पण त्या सगळ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं असतं। त्याच्यामुळे त्या सगळ्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि सगळ्यांसाठी, महिलांपासून सगळ्या गोष्टीसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या नगरसेवकांनी करायला पाहिजे त्या आम्ही त्यांना करताना पाहिलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही संधी त्यांना मिळावी। माझं नाव ॲडव्होकेट ऋग्वेद सेनाड। ऋग्वेद, प्रभाग 31 मधून कसा नगरसेवक हवा आपल्याला? नगरसेवक असा हवा की जो सामान्य जनतेचे प्रश्न ऐकेल आणि केवळ ऐकणार नाही तर त्यांना सॉल्व करण्यासाठी तो काहीतरी प्रयत्न करेल। आपल्या पक्षाचे ज्येष्ठ जे नेते आहेत, जे माननीय आमदार साहेब आहेत, जे खासदार साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत ते प्रश्न घेऊन जाईल आणि त्यांचा, लोकांचा आणि पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करेल। पक्षाचा कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून माझी ही एक इच्छा असेल की पक्षाचा नगरसेवक हा असा असेल। पक्षाची पहिली पसंत काय तुमची? आमच्या पक्षाची पहिली पसंत जे काही ज्या पद्धतीने माननीय चंद्रकांतजी खंगार यांनी या गेल्या 12 वर्षात या वॉर्डामध्ये, या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहे, मधल्या कार्यकाळामध्ये नगरसेवक या ठिकाणी नव्हते, त्या नगरसेवकांच्या कामाचा अभाव या ठिकाणी होता। तो अभाव भरून काढण्याचं काम माननीय चंद्रकांतजी खंगार यांच्या माध्यमातून झालं। जिथे वेळ पडली तिथे केवळ आपल्या खिशाला त्यांनी फटका देऊन त्या ठिकाणी सामान्य जनतेचे कामं केले आणि नगरसेवक नसतानासुद्धा एका नगरसेवकासारखं काम
त्यांनी या ठिकाणी केलं की जे पदावर देखील आहेत नगरसेवक त्यांनी देखील त्यांच्याकडून काही धडा घ्यावा, अशा प्रकारचं कार्य चंदू काकांनी केलं आणि म्हणून ते आबालवृद्धांपर्यंत आणि त्यांच्यामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा की मी शिवनगरमधील रहिवासी आहे. नंदनवनमध्ये खूप मोठा मुद्दा होता लीजचा. तर आमचे जे दक्षिण नागपूरचे आमदार आहेत माननीय श्री मोहनजी मते यांच्याकडे पाठपुरावा करून आणि त्या प्रश्नामध्ये डोकं घालून चंद्रकांत भाऊंनी इतक्या चांगल्या पद्धतीने तो विषय हाताळला आणि तो सॉल्व केला, त्याबद्दल समस्त नागरिकांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणून आम्हाला या वॉर्डामध्ये नगरसेवक म्हणून चंद्रकांतजी खंगार यांना पक्षाने तिकीट द्यावी ही सगळ्यांची इच्छा आहे. या उपर जोही निर्णय पक्ष घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल आणि त्यांच्याबरोबर जेही उमेदवार पक्ष देईल, पक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मला त्या सगळ्यांचं काम करणं हे आमचं धर्म आहे. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी होतील, जो काही निर्णय होईल वरिष्ठ घेतील, पण आम्ही चंद्रकांत भाऊंना तिकीट मिळाल्यावर आम्ही त्यांच्यासोबत खंदे समर्थक म्हणून उभे राहू.